नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 188 भाग 188 देहादिक पदार्थ जोपर्यंत सत्य वाटतात देहादिक पदार्थ जोपर्यंत सत्य वाटतात तोपर्यंतच ते सुख दुःख हर्ष विषाद यांचे कारण असतात. या अवस्थेलाच स्वस्वरूपाचे अज्ञान असे म्हणतात. कारण पंचज्ञानेंद्रियात्मक नामरूपात्मक जीव जगताला स्वतंत्र व वेगळी अशी सत्ता नाही. त्यांचे कळणे हे आपल्याच अगोदरपणाच्या असणेपणानेच शक्य आहे. हे एकदा कळले की आपण इंद्रिय ज्ञानाचे गुलाम न राहता आपण मोकळे राहतो. मनुष्याकारे जाण ज्ञानाची तो मनुष्याकारे जाण ज्ञानाची तो चित्ताची स्थिरता ज्याला प्राप्त झाली तो ज्ञानी मनुष्य जणू ज्ञानाचे आयुष्यच होय असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. ते अजून म्हणतात आणि स्थिरता वरचिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीचा. देह हा देहाच्या ठिकाणी त्याच्या शरीर धर्माने चालतो वागतो हे त्यांच्या पक्के लक्षात असल्यामुळे ज्ञानी मनुष्य कधीच देहबुद्धीत न अडकण्याची आपली बैठक कधीच मोडत नाही. वाहुटोळीचे निबळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो. वाहुटोळीचे निबळे पृथ्वी जैसी न ढळे म्हणजे कितीही जोराचे वादळ वारे आले तरी पृथ्वी तसूभरही जागची हालत नाही. पृथ्वीवर काहीच परिणाम होत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी माणसावर कितीही दुःखामागून दुःखांचे डोंगर जरी कोसळले तरी तो आपल्या मूळच्या अगोदरपणाच्या असणेपणापासून कधीच दूर होत नाही. धावणाऱ्या मेघाबरोबर आकाश कधीच धावत नाही. जातया अभ्रासवे जैसे आकाश न धावे. भ्रमणचक्री न भवे ध्रुव जैसा. नक्षत्र मंडळ सारखे फिरत राहते पण ध्रुवतारा आपल्या स्वतःच्याच ठिकाणी सदैव स्थिर असतो. दैन्य दुःखी न तपे भयशोकी न कंपे देह मृत्यू न वासिपे पातलेनी. असलेपणाच्या सुखात अस्ति भाती प्रिय अशा अवस्थेत कुठले दैन्य दुःख, कुठला शोक, कशाचे भय, कुठला मृत्यू. निंदा अपमान स्तुती प्रशंसा केवळ एका विशिष्ट भाषातील अक्षरांचा समूह. ती भाषा येत नाही म्हणून एखादा जसा त्यामुळे कधीच प्रभावी होत नाही त्याप्रमाणे म्हणजे रोम नव्हे वाकुडी
म्हणजे ज्ञानी माणसाच्या आत्मसुखाचा केसही कशानेही वाकडा होत नाही. मग आकाश ओसरून संपो काय, किंवा पृथ्वी पाण्यात विरून नष्ट होय काय, त्याला सर्व सारखेच. हत्तीला आपल्याला कुणी फुले फेकून मारित आहे का, हे कधी कळले तरी आहे का? कितीही मोठा आगीचा वणवा असला तरी तो आकाशाला कधीच जाळू शकत नाही. प्रचंड लाटा मंदार पर्वतावला काहीही करू शकत नाही. शिरार नावाची या कल्लोळी कंप नाही मंदराचळी. शिरार नावाच्या कल्लोळी कंप नाही मंदाराचळी. आकाश न जाळी वणवियाच्या. त्याप्रमाणे त्या उर्मी तैशा आल्या गेल्या उर्मी. तैशा आल्या गेल्या उर्मी नव्हे गजबज मनोधर्मी. तैशा आल्या गेल्या उर्मी नव्हे गजबज मनोधर्मी. म्हणजे आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणात स्थिर झालेला मनुष्य उर्मी आल्या हे पण जाणतो, आणि उर्मी गेल्या म्हणजे आता उर्मी नाहीत हे पण जाणतो. उर्मी म्हणजे सतत उठणारे विकार, व ते नष्ट होऊन त्याची जागा लगेच दुसऱ्या मनोविकारांनी घेणे होय. पण हे उर्मीचे उठणे आणि निमणेचे कळणे ज्यामुळे शक्य होते, ते अगोदरपणाने असणारे आपले शुद्ध असणेपणच होय. जर उठलेल्या किंवा संपलेल्या उर्मींना स्वतंत्र व वेगळे अस्तित्वच राहत नाही, तर मग उर्मी आल्या काय किंवा त्या गेल्या काय, ज्ञानी माणसाला त्यात काहीही फरक पडत नाही. नव्हे गजबज मनोधर्मी याचा हाच अर्थ आहे. हे सध्या आपल्याला फक्त आठवणीत ठेवायचे आहे. परीक्षेच्या वेळी कामात पडेल की नाही याची चिंता आज करण्यात अर्थ नाही. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज अखंड स्वरूपानुसंधानाला एवढे महत्त्व देतात. अखंड स्वरूपानुसंधान म्हणजे हे केवळ आपण आपल्या आठवणीत ठेवणे. यासाठी आपल्या सर्वांकरता साधा सरळ मार्ग किंवा उपाय ते सांगतात. तो म्हणजे आपला प्राण शुद्ध करणे. यासाठी सोहम किंवा हंस ही साधना, ज्याला अजपाजप म्हणतात, म्हणजे हा जप जपता कधीच येत नाही. इच्छा असो की नसो तो चालूच आहे. तर हा अजपाजप केल्या जात नाही, तो चालूच आहे. तुम्हाला फक्त याकडे लक्ष ठेवायचे आहे. खरं म्हणजे इतके हे सोपे काम आहे. यामुळे प्राण शुद्ध होतो, म्हणजे प्राण स्थिर होतो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे जे नाम घ्याल वस्तुता ते ते प्राणाचेच आहे, हे तुमच्या लवकरच लक्षात येईल. मग ते नाम काहीही असो, नाम कोणतेही असो, महत्व आहे प्राण शुद्ध होण्याला, म्हणजेच प्राण स्थिर होण्याला. प्राण नाही तर शब्दच नाही. मंत्र म्हणणे, नाम जपणे म्हणजे जणू स्वस्वरूपाला हाक मारणेच होय, असे ते गमतीने म्हणत. पुढे पुढे तुमचा श्वासोच्छवास हा स्वतःच मंत्र जपत आहे, हे तुमच्या लवकरच लक्षात येईल. हा मंत्रचळ नव्हे, हे मुद्दाम सांगण्यासारखे आहे, किंवा हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. अर्थात आपल्याला याचे काही महत्त्व वाटले तरच आपण हे सर्व करू. काही लोक म्हणतात, जप करणे म्हणजे सेल्फ हिप्नॉटिझम, म्हणजे स्वसंमोहन.
जप हे स्वसंमोहन आहे. कदाचित ते स्वसंमोहन त्यांच्याकरताच असतील. ते म्हणतात, एखाद्या विशिष्ट नामाऐवजी दगड दगड म्हटले तरी चालते. विशिष्ट नावाचाच आग्रह का? विशिष्ट नाम जेव्हा घेतल्या जाते, ते नाम मनात आणताच त्या नामासोबत काही गोष्टी लगेच आठवतात. जसे आई म्हणताच आपल्याला तिचा आपल्याप्रती असलेला वात्सल्य भाव लगेच आठवतो. आपली ती लहानपणी किती काळजी घेत होती हे सुद्धा आठवते. आपल्या बालपणी स्वतः सर्व त्रास सोसून आपल्याकडेच सर्व लक्ष कसे ठेवले हे पण आपल्याला सर्व आठवते. रात्री ओल्यात कपड्यात झोपून आपल्याला मात्र कोरड्या कपड्यात ठेवले हे पण तिचे आपल्याविषयीचे प्रेम आपल्याला आठवते. आता दगड दगड म्हटल्याने काय आठवते? दगड दगड म्हटल्याने अर्थात आठवणार तो दगडच. हा आई आई असा जप करण्यात आणि दगड दगड असा जप करण्यातला फरक आहे. अति भूक लागल्यावर अन्न अन्न ज्या भावनेने आपण म्हणतो, त्या भावनेने आपण दगड दगड थोडेच म्हणतो. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मंत्र म्हणजे स्वस्वरूपाला हाक मारणे. अति भूक लागल्यावर कसेही करून तुम्ही खायला काहीतरी मिळवताच. कसेही करून तुम्ही खायला काहीतरी मागताच. तेवढ्याच उत्साहाने नाव घ्या. श्वासोच्छवासावर आधारित सर्वश्रेष्ठ प्रकारचे नामस्मरण केल्या जाते. श्वासावर जागृतपणे लक्ष ठेवून जीभ व घसा न हलवता, चेहऱ्यावर कुठल्याही ताणतणाव न आणता शांतपणे डोळे मिटून अर्थात वेळ मिळेल तेव्हा यातच गुंतलेले रहा. नाम जपत रहा. नाम मोजत बसू नका. मोजत बसल्याने अहंकार वाढू शकतो. हा फार मोठा धोका आहे. त्यामुळे सर्व लक्ष कॅल्क्युलेशन कडेच राहते. जमा खर्चाकडेच राहते. लिहिण्यात व आज इतका जप केला, उद्या इतका करायचा, इतका इतका झाला असा बेरीज करण्यातच वेळ जातो. पण ज्याला मोजून करायचा त्याने जरूर मोजून करावा. पण हे धोके लक्षात घ्यावे. इतकेच मात्र लक्षात ठेवणे जरुरी आहे, असे स्वामी अनुभवानंद म्हणतात. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्राणच नामस्मरण करतो असे झाले पाहिजे. नामस्मरण व गुरुचे वचन. कोणते गुरुचे वचन? ते तू आहेस हे एकवटले पाहिजे. ते तू आहेस व तू स्वतःला सध्या जे जे समजतो ते ते तू मुळीच नाहीस. ही आठवण, हे स्मरण सतत प्राणाकडून वदवून घ्या, म्हणजे बोलून घ्या. अशा प्रकारे स्वतःच्या ओळखीचा म्हणजे खऱ्या ओळखीचा विश्वास किंवा निश्चय वाढवून ह्या ते तू आहेस किंवा तू स्वतःला जे जे समजतोस ते ते तू मुळीच नाहीस, हे जणू श्री निसर्गदत्त महाराज यांचे महावाक्यच होय. या महावाक्याचे म्हणजे याद्वारे केलेल्या नामस्मरणाचे एकच रहस्य आहे की ज्याची आठवण आपण सर्वात जास्त ठेवतो त्याच गोष्टीचा तुमच्यावर निश्चित परिणाम होतो. हे स्वसंमोहन नव्हे. आपण आहो हे स्वसंमोहन आहे का? ज्यांना साधनच करायचे असेल तर त्याने सोहम किंवा हंस असा प्राण जपा रमावे. कोणतीही ध्यान साधना करण्याकरता
सुरुवातीला थोडी बळजबरी करावीच लागते. थोडी वातावरण निर्मिती करावीच लागते. उदाहरणार्थ तसबिरीला हार, गंध, धूप, दीप, अगरबत्ती वगैरे वगैरे. पण सर्वात जास्त महत्व आहे, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, की आपण अगोदरपणाने असलेले शुद्ध असणेपणच आहोत. या आपण असल्याचा टच आणि गुरुचे वचन एक करून नामस्मरण किंवा ध्यान केले पाहिजे. यालाच सर्वात जास्त महत्व आहे. हे सर्व आपण केवळ आणि केवळ चित्तशुद्धी म्हणूनच करतो आहे, म्हणजे प्राण शुद्ध होण्याकरताच करतो आहे, हे सदैव लक्षात ठेवावे. अशा शुद्ध चित्तात अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचा प्रकाश पडतो, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. पण आपल्याला कशाचीच घाई नाही. घाई म्हटली की काळ संकल्पना आलीच, म्हणजे परत तो गुंताडा. म्हणून आपल्याला कुठलीच घाई नाही. अपरोक्ष ज्ञानाचा प्रकाश कधीही पडो ना पडो, फक्त ते तू आहेस व तू सध्या स्वतःला जे जे तू समजतोस ते तू खात्रीने नाही. याच सद्गुरु वचनाकडे सर्व लक्ष ठेवणे इतकेच काम सध्या आपल्याला आहे. स्वतः श्री निसर्गदत्त महाराजही म्हणतात, महावाक्य आणि चैतन्य यात अजिबात फरक नाही. आपण आहो हा एक स्वयंसिद्ध असा चैतन्य मंत्रच आहे. मंत्र म्हणजे मतलबाची गोष्ट अशी विनोदाने म्हणता येईल. तुमच्या चित्तात शब्दाद्वारे जे जे उमटते त्याचा तुमच्यावर परिणाम होतोच. चिंच हा शब्द कानी पडताच. अर्थात पूर्वी चिंच खाल्ली असेल तरच जिभेवर लगेच लाळ येते, जिभेला पाणी सुटते व मग तशी इच्छा पण निर्माण होते. तसेच हे समजा. म्हणूनच ज्याचे स्मरण, ज्या नामाचा जप, तेच माझे स्वरूप हा हट्ट धरा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. तुमच्याकरता तुम्ही काय म्हणून आहात हे एकदा का स्पष्ट झाले की तुमचे काम झालेच समजा. कोणत्याही नामाचा किंवा सोहमचा, हंसचा जप जर मनापासून नीट झाला तर तो जपच जणू तुमची हकीकत तुम्हालाच सांगेल. नामस्मरण वाणीने कमी आणि मौनाने म्हणजे अवाणीने जास्त करावे. नामस्मरण वाणीने कमी आणि मौनाने म्हणजेच अवाणीने जास्त करावे. तुम्ही चालू केल्याशिवाय जेव्हा नाम चालू आहे असे तुम्हाला वाटेल तेव्हाच मंत्र सिद्ध झाला असे समजा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आमच्या अनुभवाप्रमाणे श्वासावर लक्ष ठेवून श्वासाबरोबर नामस्मरण किंवा अजपाजप केल्यास मन लवकर शांत होते. मन शांत म्हणजेच प्राण शांत, प्राण शांत म्हणजेच चित्तशुद्धी. मग तेथे गजबज नाही. ज्या दिवशी गुरुने तुला सांगितले की तू ते आहेस किंवा तू स्वतःला जे जे काही समजतोस ते तू मुळीच खात्रीने नाहीस, त्याच दिवशी तुझा मानवपणा संपला. जो वंदनीय वाटतो त्याच्याच शब्दावर आपला विश्वास वाटतो. तुम्ही तुम्हीच आहात, वेगळे असे काही नाही, अशी स्वतःची योग्य समजूत पटेपर्यंत नामजप हा चालू ठेवा. सद्गुरु कृपा कशी करतो तर त्याच्याच बोधाने म्हणजेच निजबोधाने. त्याने जो आपला म्हणून जो बोध सांगितला तो वस्तुतः तुमचा पण आहे. केवळ तुम्ही आता या निश्चयालाच स्वतः करता.
केवळ तुम्ही आता या निश्चयाचाच स्वतः करता निश्चय करा. आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे. विवेक म्हणजे सूर आणि अविवेक म्हणजे असुर यांचे मंथन चालूच आहे. त्यातून ज्ञानामृत बाहेर आले, तसे विषही आले. विष म्हणजेच अहंभाव. तो मंत्र तुम्ही नीळकंठ बनून गिळा आणि कंठातच ठेवा. सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, प्रज्ञानम ब्रह्म असे महावाक्य आहे. हे महावाक्य ऐतरीय उपनिषदातीलच आहे. या महावाक्याचा साधा अर्थ अगोदरचे म्हणून जे काही शुद्ध असणे पण जाणीवेच्या स्वरूपात सर्व जीवसृष्टीच्या प्राणिमात्रांच्या ठिकाणी आहे, त्यालाच प्रज्ञानम ब्रह्म म्हणतात. पण याला माझी जाणीव, माझे असलेपण म्हणणारा एक उपटशुंभ निपजला. तो खोटा असूनही अहंकाराच्या रूपाने मी माझे अशा खऱ्या रूपाने वावरू लागला. पण हा अहंकार रूपी उपटशुंभ वस्तुतः मिथ्या आहे. याला स्वतःची वेगळी व स्वतंत्र सत्ता मुळीच नाही. याला तर जिवंतच गिळला पाहिजे. असो, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपले असणे किंवा असणे हे अवांछनीयरित्या आपल्याला मिळाले आहे. याची इच्छा किंवा याकरता प्रयत्न कुठल्याच प्राणिमात्रांनी कधीही केला नाही. जे मूळ आदी स्फुरण जे अस्ति भाती प्रिय अशा रूपाने झाले, त्यात असणेपणा तर मूळ आहेच. त्यात एक आहेच्या रूपात, एक आहे जाणीवेच्या रूपात आणि एक आहे आनंदाच्या रूपात. हे तिन्ही मिळून हा असणेपणा आहे. म्हणजे सहजासहजी काहीही प्रयत्न किंवा इच्छा न करता आलेला अनुभवजन्य अनुभव म्हणजेच काय? प्रज्ञानम ब्रह्म. हे बोलून दाखविता येत नाही आणि समजावून तर मुळीच सांगता येत नाही. म्हणूनच याला अनुभवजन्य अनुभव असे म्हणतात. मुक्याने जरी भेलीभर किंवा अख्खी भेली गूळ खाल्ला तरी तो गुळाविषयी काहीच म्हणजे एक शब्दही बोलू शकत नाही. मी कोणी आहे, हे माझे आहे असा जो कल्पित भाव, ज्याला श्री सिद्धरामेश्वर महाराज कल्पित भूत म्हणतात, यालाच आपल्या शब्दात आपण अहंकार किंवा अहम असे म्हणतो. हे एकदा ओळखले की हा कल्पित भाव खरा नाही, हे कल्पित पिशाच्य आहे, हे कल्पित भूत आहे, हे वर्थच आपल्या मानगुटीवर बसून विविध चाळे करीत आहे किंवा त्याचे सर्व चाळे व खेळ बंद पडतात. म्हणजेच भ्रामक मी गळून पडतो. जेव्हा त्याचे हे सर्व चाळे आणि खेळ बंद पडतात, म्हणजेच भ्रामक मी गळून पडतो. गळून पाडावा लागत नाही. एवढे झाले की काम झालेच समजा. तेवढे मी माझे म्हणजे अहमता ममता गेली. जे उरेल तेच आहे. ते कसे आहे हे पाहण्याची अजिबात गरज नाही व त्याचे शब्दात वर्णन करण्यात तर अजिबात काही फायदा नाही. आपल्याला आपले कळले की झाले. दुसऱ्याला हे सर्व सांगू जाल तर बुवाबाजीचा धोका आहे, असे खुद्द श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात.
म्हणून सावध रहा असे ते नेहमी म्हणतात. मनाच्या कोणत्याही म्हणण्याचा संग सोडावा. मन हे स्वरूपापासून गळून पडलेली एक जात आहे, एक व्यर्थ असा बाय प्रोडक्ट आहे. नेहमीच काहीचा काही अर्थ लावून अर्थाचा अनर्थ करीत असते. न व सुखदुःखाला, हर्षविषाद, ताणतणाव यांच्या मिश्रित भावानेच राहते. यावर एकच इलाज, मी पण सोडा व ठामपणे त्याला नाही बस झाले असे म्हणा. म्हणजे तो चिकांगुष्ट म्हणजे शेंडीपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत अवघ्या शरीरात मी नाही, म्हणजे शरीर हे आपले रूप नाही, अशी खात्री पटेल. आणि अशी खात्री झाल्यावर जो शरीराचा अनुभव आहे हा केवळ स्पर्श रूपच राहील. हा स्पर्श म्हणजेच शिव, म्हणजेच शिवस्पर्श असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात. या शिवस्पर्शामुळे खरे काय हे न जाणता, म्हणजे स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे केलेली जीवपणाची कल्पना जाते. कारण जन्मलेला देह अशी जी समज आहे तोच जीवपणा, तो जातो. कल्पनेची अशी व्याख्या करता येईल की खरे काय आहे ते न जाणता जे न जाणले त्यालाच खरे मानणे. म्हणजेच एखाद्या गोष्टीविषयीचे घोर अज्ञान किंवा विपरीत अज्ञान हे आपले अज्ञान आहे हे लक्षात आले की तेच वाघासारखे ज्ञान बनून विपरीत ज्ञानाचा फडशा पाडते. आपण उघड आहोत म्हणजे शुद्ध असणेपणाने आहोत, या बाबतीत कुणाचेच दुमत नाही आणि दुमत होण्याचे काही कारणही नाही. याला शास्त्राचा पुरावा नको. आता ही आयती भाजलेली लुसलुशीत भाकरी मिळाल्यानंतर ती पुन्हा पुन्हा भाजण्याची आवश्यकता काय, असे श्री सिद्धरामेश्वर महाराज विचारतात. शिजलेला साखर भात ज्यात छान केशर वगैरे टाकले आहे त्यात पुन्हा थंड पाणी टाकून परत तो शिजवण्यात कोणता शहाणपणा. शुद्ध पाण्याने आंघोळ केली, शरीराचा मळ वगैरे काढला, जे मुळात शुद्ध पाणी आहे त्याला मात्र आंघोळ तुम्ही कशी घालणार. तात्पर्य स्वतःचा महिमा ओळखा असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात. प्रकरण 65 अध्यात्मज्ञानाचा योगेश्वर हा ग्रंथ. आपले मूळचे ऐश्वर्य भोगा. श्री निसर्गदत्त श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, आपले मूळचे ऐश्वर्य भोगा. तुम्ही तुमच्या पदावर प्रतिष्ठेने राहा. राजा असूनही लोकांचे पायखाने किंवा संडास साफ करू नका. मुळात तुम्ही जसे आहात तसेच अगोदरच्या असणेपणाने आहात, तर साधनेच्या गुंताड्यात पडू नका. फक्त आत व्यर्थ निर्माण झालेल्या कल्पित पुरुषाला सोडा. या कल्पित पुरुषाशिवाय आपण मूळचे जसे आहोत तसेच आहोत याची खात्री बाळगा. आपण कल्पिता शिवायच आहो. ज्याचा अहंभाव गेला तो आयताच ब्रह्म आहे. इथे सगुण निर्गुण दोन्ही मिळून एकच तत्व आहे. दुसरे म्हणून इथे काहीही नाही. सर्वांना विश्रांती मिळण्याचे स्वरूप ज्ञान हे एक हुकमी स्थान आहे. आवडता सोन्याचा अलंकार जितक्या हौसेने आपण अंगावर बाळगतो तितक्याच हौसेने जर एखादा जो सर्व सुखदुःख सहन करतो त्याला आता दुसरे कोण दुःखी, हीन आणि दीन करू शकणार.
त्याला त्रिविध ताप मनाविरुद्ध आहेत असे वाटतच नाही. जे मिळावे वाटले ते मिळाले म्हणून त्याला जितका आनंद होतो त्यापेक्षा जास्तच आनंद जे मिळाले नाही त्याबद्दलही होतो. कारण जे मिळाले ते हंगामी असते आणि न मिळालेले हे मात्र कायम असते. म्हणून मिळाले नाही त्याचा आनंद थोडा जास्तच असतो. अपेक्षित पावे ते जेणे तोषे मानावे अनपेक्षिताही करवे मान तोची. त्याचे मानापानाकडे लक्षच नसते. निंदा स्तुती म्हणजे नेमके काय हे त्याला समजत नाही. उन्हाळेने जो न तापे हिमवंती न कापे म्हणजे मेरू पर्वत प्रचंड अशा सूर्याच्या उष्णतेने तापल्या जात नाही किंवा अत्यंत थंडीमुळे तो गारठून कापत नाही. स्वशिखरांचा भारू तेणे जैसा मेरू की धरा यज्ञ सुकरू ओझे न म्हणे. आपल्या शिखराचे ओझे मेरू पर्वताला वाटत नाही, कारण शिखर आणि मेरू पर्वत हे एकच. वराह अवतारात उकरून काढलेल्या पृथ्वीचे वजन वराह भगवानांना काहीच वाटत नाही. अशा प्रकारे अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच जो निरंतर रमत आहे तो कोणत्याही त्यानंतरच्या आलेल्या कोणत्याही वृत्तीशी तन्मय होणे त्याला अजिबात आवडत नाही. इतकेच काय, आपल्याला सज्जन ज्ञानी असे लोकांनी म्हटलेले त्याला एक प्रकारचे ओझे वाटते. तरी कोणेही विषयीचे साम्य होणे न रुचे. संभावितपणाचे ओझे जया. तात्पर्य कोणत्याही वृत्तीचे असणे किंवा नसणे हे कळणे, ज्यामुळे शक्य झाले किंवा शक्य होत आहे ते आपले मूळचे अगोदरचे असणारे असणेपणच होय, हे ज्याला कुणी सांगते म्हणून मान्य नाही, तर या बाबतीत त्याची स्वतःची पूर्ण खात्री आहे. या बाबतीत तो निशंक आहे. समजा की तोच स्वरूप ज्ञानी होय. धन्यवाद. नमस्कार. श्री निसर्ग